नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात ज्या काही जागा निघालेल्या आहेत, त्या अनुसरून आपण मराठी व्याकरणाचे इथं 25 प्रश्न पाहत आहे. जे तांत्रिक पद आहेत त्यांना 15-15 आपल्याला प्रश्न विचारले जातील मराठी व्याकरणाचे आणि म्हणजे अतांत्रिक पद आहेत नॉन टेक्निकलवाले, त्यांना 25 प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला हे सर्व मिश्र प्रश्न असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सोबतच आपण काय याचं विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत. तर दुसऱ्याची निंदा करू नये हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत? आता वाक्याचे प्रकार आपल्याला पेपरला विचारतात टी-सी-एस. दुसऱ्याची निंदा करू नये. आता हे जे नये आहेत म्हणजे हा वाक्य हे जो शब्द आहे, एक प्रकारचा काय सुचवून राहिला? नकार सुचवून राहिला. काय सुचवून राहिला? नकार सुचवून राहिला. जेही वाक्य नकारदर्शक असते किंवा नकार सुचवते ते वाक्य माझ्या मित्रांनो नकारार्थी असेल. दुसऱ्याची निंदा करू नये नकारार्थी वाक्य होईल. आता जर कधी या वाक्यामध्ये कुठेतरी होकार दर्शवला असता, होकारार्थी असता तर मग होकार दर्शवला असता. जर वाक्यामध्ये कुठेतरी होकार दर्शवला तर ते होकारार्थी वाक्य असते. वाक्यामध्ये नुसतं माहिती सांगितली असते. वाक्यामध्ये फक्त माहिती सांगितली. बाबा गावाला गेले म्हणजे काय झालं? एक माहिती सांगितलेली आहे. त्याला विधानार्थी वाक्य म्हणतो आणि वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल तर त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. एक असते आणखी माझ्या मित्रांनो विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्यामध्ये काय असते? वा, वी, वे असते. म्हणजे काय? अभ्यास करावा तर त्यानेच, ओके, नोकरी करावी तर त्यानेच, अशा प्रकारे. एक असते स्वार्थी वाक्य जे नुसतं काळाचा बोध करून देतो. हे तुम्हाला सर्व गोष्टी मी तिकडे जसे-जसे प्रश्न येईल सांगणार आहे. खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून आलेला आहे? कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. गाजर, दाम, स्टेशन आणि उर्फ. हे चारही जे शब्द आहे ना, हे वेगळ्या-वेगळ्या भाषेतून आलेले आहेत. आपले मराठी शब्द आहेत म्हणजे म्हणजे मूळ आहेत महाराष्ट्रीयन बोलीभाषेतले शब्द आहेत. त्याला आपण देशी शब्द म्हणतो. देशी म्हणजे ते देशी नाही, 25 रुपयाची पहिल्यानंतर अंगात जरा काम करण्याची शक्ती संचारते, ते देशी नाही. जे शब्द मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीभाषेतले आहेत त्याला आपण देशी म्हणतो. जसं लुगडे आहे, वांगे आहे, दगड आहे, बरोबर नाही का? तर ते देशी शब्द झाले. पण हा गाजर जो शब्द आहे ना, हा कानडी भाषेतून आलेला आहे. कानडी भाषेतून. स्टेशन हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे. उर्फ हा शब्द अरबी भाषेतून आलेला असू शकतो आणि दाम हिंदी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या-वेगळ्या भाषेतून आलेले शब्द सुद्धा तेवढं जाणून घ्यायचं आहे. यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पाहूया. हे पाहून घ्या रे एकदा. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात आपण टी-सी-एस पॅटर्न अनुसरून क्लास पी-डी-एफ नोट्स इथं अवेलेबल करून देतोय. जे ह्या नोट्स अवेलेबल होत आहेत ती म्हणजे पी-पी अकॅडमी या ॲप्लिकेशनला. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्या सर्व विषयाचा सराव आपल्याला फक्त ₹399 मध्ये करता येईल. तुम्हाला हे ₹399 अजून जास्त वाटत असेल तर थोडंसं थांबा. प्रश्न पहा टी-सी-एसला कसे विचारते. कठीण प्रश्नाचं मी व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून विश्लेषण देतोय. कठीण प्रश्नाचं मी व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून त्यामध्येच म्हणजे इन्क्लूड असणार आहे विश्लेषण सुद्धा. आणि हा जो प्रश्न आहे टोटल हे 4000पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव मी इथं करून घेणार आहे. तुमचं पी-डी-एफ स्वरूपात क्लासच्या नोट्स, अतिसंभाव्य प्रश्न सराव, याचबरोबर माझ्याकडून आपल्याला बुद्धिमत्तेचे, मराठी व्याकरणाचे, सामान्य ज्ञानचे आणि इंग्रजीचे पी-डी-एफ अवेलेबल होईल. त्याचे उत्तरं उपलब्ध होतील आणि जे गणितासारखे जे टॉपिक आहेत जे आपल्याला फक्त वाचल्यानं समजणार नाही, त्यामुळे मी काय करेल त्या गोष्टीच्या तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तिथं क्लास उपलब्ध करून देणार आहे. माझं नाव प्रफुल्ल पवार आहे. माझं ॲप्लिकेशन पी-पी अकॅडमी आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सध्या ऑफर चालू आहे ₹399 मध्ये. माझं शिक्षण माझ्याबरोबर समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि मराठी या 3 विषयात एम-ए झालं असून माझं सेट, पेट, पी-एच-डी राज्यशास्त्रामध्ये झालं आहे आणि बिलीफ सायन्ससुद्धा आहे, जो तुमच्या एका पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये लॅब्रेनच्या जागा निघाल्या ना, तो सुद्धा कोर्स आहे तो. ओके, तर मी विनंती करेल सर्वांना, माझ्या मित्रांनो, तुम्ही नक्कीच ही बॅच जॉइन करा. फक्त एक लक्षात ठेवा, नॉन टेक्निकल प्रश्न असणार आहे. टेक्निकल प्रश्न नाही. जे टेक्निकल पद आहेत त्यांच्यासाठी 60 प्रश्न आपल्याला तयारी करून घ्यायची आहेत. चला पुढचा पहा. धान्याची रास तसे दरोडेखोरांची काय टोळी. धान्याची रास तसे दरोडेखोरांची काय असते? दरोडेखोरांची टोळी असते. आता माणसांची गर्दी असते. गुराढोरांचा कळप असतो. गायींचा सुद्धा कळप असतो. ओके, मुलांचा घोळका सुद्धा असू शकतो. महिलांचे मंडळ असते. सैनिकांची पलटण किंवा आपण काय म्हणतो सैनिकांची तुकडी असते. बरोबर आहे. हे प्रश्न पेपरमध्ये येणारे आहेत.
याच्या आधी विचारलेले आहेत, त्यामुळे तितके महत्त्वाचे आहे. धीरजला 3 मीटर चालवते. धीरजला 3 मीटर चालवते. अधोरेखित क्रियापदाचा तुम्हाला प्रकार सांगायचा आहे. आता एखादी क्रिया कशी आहे हा स्वतः करून राहिला. एखादी क्रिया कसा स्वतः करून राहिला. क्रिया जर कधी दुसऱ्याकडून घडत असेल, म्हणजे धीरज एखाद्या मुलाला चालवतो. म्हणजे जो मुलगा आहे तो स्वतः चालून नाही राहिला. त्याला चालवण्याचं काम कोण करू राहिला? धीरज करू राहिला. क्रिया दुसऱ्याकडून होत असेल तर ती असते प्रयोजक क्रियापद. इथं क्रिया स्वतः करून राहिला आणि ज्या व्यक्तीला कर्त्याला म्हणजे या वाक्यात धीरजला 3 मीटर चालवते. त्याला कोणाला चालवून राहिलं? धीरजला. मग ज्याला चालवते कर्त्याच्या अंगी काही करण्याचं सामर्थ्य किंवा शक्ती दर्शविल्या जाते, त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? शक्य क्रियापद म्हणतो. आणि क्रिया दुसऱ्याकडून प्रेरित होत असेल, जसं रामू कुत्र्याला पळवतो. कुत्रा स्वतः पळून नाही राहिला, रामू कुत्र्याच्या मागे लागलेला आहे, म्हणून ते प्रयोजक क्रियापद झालं. संयुक्त क्रियापद मी तुम्हाला सांगेल. ओके, धातू साधित प्लस सहाय्यक इज इक्वल टू संयुक्त क्रियापद, ते सुद्धा पुढे सांगतो. रामचा परीक्षेत पहिला क्रमांक आला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जे काही असेल संख्या विशेषण. पहिली गोष्ट, विशेषणाचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुणविशेषणामध्ये गुण दर्शवले जाते, कडू, आंबट, धूर्त, लबाड, बरोबर नाही का. संख्या विशेषणाचे 5 प्रकार. त्याच्यामधला क्रमवाचक विशेषण आहे हा पहिला प्रकार. त्या क्रमवाचक विशेषण हा एक महत्वाचा प्रकार. पहिला, दुसरा, तिसरा हा क्रमवाचक आहे. ओके, हा क्रमवाचक आहे. सारे पक्षी उडाले अनिश्चित आहे, ज्याला निश्चित सांगता येणार नाही. आवृत्तीवाचक एका गोष्टीची किती वेळा रिपिटेशन झालेली आहे त्याला आवृत्ती म्हणतो आपण. आणि गणनावाचकचे 3 प्रकार म्हणतात. या गणनावाचकमध्ये पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. मला आईने डब्यावर 1 पोळी दिली किंवा 2 पोळ्या दिल्या, पूर्ण दिली. मला आईनं डब्यावर 1.5 पोळी दिली, 2.5 पोळ्या दिल्या. राऊंड फिगरमध्ये, स्टेपमध्ये सांगतो आपण. आणि ज्या गोष्टीमध्ये सर्व आम्ही 4ही मित्र सरकारी नोकरीवर, 4ही 5ही सर्वच्या सर्व, त्याला साकल्यवाचक म्हणतात. तो गणनावाचकचा 3रा प्रकार आहे. आणि गणनावाचक हा संख्या विशेषणाचा प्रकार आहे. संख्या विशेषण हा विशेषणाचा प्रकार आहे, कारण की विशेषणाचे प्रकार एकूण 3 आहेत. विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. क्षणभंगूर. क्षणभंगूर म्हणजे माझे म्हणून क्षणात नष्ट होणारा. क्षणभंगूर म्हणजे क्षणात नष्ट होणारं. याच्या अपोजिट काय होईल? क्षणात नष्ट होते म्हणजे काय याच्या अपोजिट? चिरकाल टिकते. आपण मुलांच्या नावासमोर लिहितो चिरंजीव, चिरंजीवी, चिरकाल टिकते. तर चिरकाल सॉरी काय म्हणजे थांबा रे, चिरकाल टिकते. विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगा. क्षणभंगूर क्षणात नष्ट होणारं. आणि चिरकाल म्हणजेच काय माझे प्रणव? वर्षानुवर्ष टिकत जाते. हे आकांक्षा, चपळ वगैरे होणार नाही. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर खंडनला होईल मंडन. खंडन, मंडन. पक्का, कच्चा, बरोबर आहे. थंडगार ही हवा, जवळ तू हवा, हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? थंडगार ही हवा, जवळ तू हवा, कोणत्या रसाचं उदाहरण आहे? आता माझे मित्रांनो, एखादं ज्यावेळेस स्त्री पुरुष यांच्या प्रेम भावनेतून ज्या रसाची निर्मिती होते, स्त्री पुरुषांच्या प्रेम भावनेतून, त्याला आपण म्हणतो शृंगार रस. ओके, बरोबर नाही काय? करुण रस म्हणजे याच्यात दया, करुणा वगैरे. हास्य रस म्हणजे काय? एक प्रकारे ते हास्यात्मक कृती असते. अद्भुत रस हे सुद्धा याचं उत्तर होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल शृंगार रस. यानंतर आहे समानार्थी शब्द. कमळ, पंकज, नाही का, सरोज, पंकज, नीरज, यापैकी सर्वच्या सर्व हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. चिखलात जन्मणारं म्हणजेच काय? कमळ. ओके, यानंतर पुढील मन तुम्हाला पूर्ण करायचे आहे. घरनादार डॉट 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 देवळी बिऱ्हाड. हे आपल्याला TCS प्रश्न असेच विचारते का बा वाक्य पूर्ण करा दिलेले, नाही का. चौकात बिऱ्हाड, दारात बिऱ्हाड. आता कसं आहे, आपल्याला कधी याचा सराव नसला तर आपल्याला ऑप्शन काय, आपण वट्यावरी मांडू शकतो बिऱ्हाड. आपलं काही गॅरंटी आहे काय? त्यामुळे घरनादार देवळी बिऱ्हाड. पुढचा प्रश्न. पुढील म्हणीचा योग्य अर्थ तुम्हाला सांगा. चोराच्या उलट्या बोंबा. चोराच्या उलट्या बोंबा. चोर मोठ्याने ओरडतात, चोर नेहमी बोंबा मारतात. स्वतः गुन्हा करून दुसऱ्याने दुसऱ्याला दोष देणे यालाच म्हणतात उलटा चोर कोतवालकू दाटे, नाही का. चोराच्या उलट्या बोंबा. वाघ्या या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. वाघ्या या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द. वाघ्याची काय होईल माझी मित्रांनो? वाघ्याची मुरळी होईल. ओके, बोका काय होते मग? बोका भाटी होते. कोंड काय होते? कोंड कालवड होते.
आपल्याला पेपरमध्ये येते रे बुवा. त्यानंतर वाघ, वाघचं होते वाघीण आणि वाघीण शब्द पेपरमध्ये आपल्याला आल्यानंतर आपली एका मार्कानं 100% माझे मित्रांनो सिलेक्शन घेऊ शकते तो. वाघीण हा असा शब्द लिहायचा. आपल्याला ऑप्शनमध्ये एक असा सुद्धा शब्द राहील. त्याच्यामुळे ऱ्हस्ववालीने वाघीण आपली मोठीवाली पाहिजे, दीर्घवाली. सर्वांना समजलं? वाघ्या मुरळी, वाघ वाघीण, बोका भाटी आणि खोंड कालवड. पुढचं पहा. नशा उतरवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. नाक मुरडणे, नजर करणे, नाक ठेचणे, नाकावर येणे. नशा उतरवले म्हणजेच काय? नजर करणे, नाक ठेचणे. मी त्याची नशा उतरवली. म्हणजे त्याचं काय? नाक ठेचलं मी. त्याचं काय केलं? त्याचं मी नाक ठेचलं म्हणजेच काय? नशा उतरवलेली आहे. ओके. नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे किंवा आपण म्हणतो त्यानंतर आपण काय म्हणू? नाक घासणे म्हणजे शरणागती पत्करणे. ठीक आहे. विडा उचलणे, आता आपल्याला काय एखाद्या गोष्टीचा विडा उचलायचा आहे. एखादी गोष्टी विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पान खाणे? प्रतिज्ञा करणे? नाही. विडा उचलणे म्हणजे पाण्याचा विडा तयार करणे. सॉरी, काय पाण्याचा विडा तयार करणं नाही. एखाद्या गोष्टीची काय? प्रतिज्ञा करणे. एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे. म्हणजे आता तुम्ही काय करायचं आहे? विडा उचलता. तुम्ही ज्या एक्स-रे टेक्निशियन, त्यानंतर लॅब्रियन, त्यानंतर क्लर्क वगैरे भरपूर साऱ्या गोष्टीचे फॉर्म भरलेले आहेत. कुठं-कुठं 200-200 फॉर्म आले आहेत. क्लर्कला भरपूर सारे फॉर्म आलेले आहेत. कुठं-कुठं फक्त डबल डिजिटमध्ये फॉर्म आलेले आहेत. मी तर कोणतं तरी पद पाहिलं त्याला फक्त 9च फॉर्म आहे वाटते. बरोबर आहे का? तर तुम्ही एवढा विडा उचलून घ्या ज्याला डबल डिजिटमध्ये फॉर्म आहे. मी तुमच्याकडे जागा जरी 1-2 असेल त्यामध्ये ओके राखीव, तर तुम्ही काय करा विळा उचलून घ्या. मला 60 पैकी कमीत कमी 60 मार्क तरी घ्यायचे आहे. कारण की 15 मार्क मराठीचे घ्यायचे आहे, 15 बुद्धिमत्तेचे घ्यायचे आहे, 15 आपल्याला जीकेचे घ्यायचे आहे, 15 इंग्रजी व्याकरणाचे काय. नाही तुम्हाला 60 पैकी 60 घेता आलं, तर मी म्हणेल प्रत्येक विषयामध्ये मराठीत तर 15 घ्यावंच लागेल, की तो सोपी विषय आहे. ठीक आहे. बुद्धिमत्तेत तर 15 घ्यावंच लागेल, सोपी विषय आहे. कारण की जीके थोडासा जास्त वाचायला लागते. त्यामुळे एवढ्या साऱ्या गोष्टी एकाच वेळेस लक्ष ठेवणं शक्य नसते. त्यामुळे काय करा जीकेमध्ये 10 पकडून चला. आणि इंग्रजीमध्ये तुमच्या बऱ्यापैकी असेल इंग्रजी, तर मी म्हणेल तरी तुम्ही इथं जर कधी 45 मार्क घेतले, लयच काटकूट करून 45, तुमच्या विषयात तुम्ही मास्टर आहात. त्याच्यात मी तुम्हाला पकडणार नाही. तुमच्या विषयात तुम्हाला किती मार्क घ्यायचे ते तुम्ही ठरवा. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे, तुम्ही नुसतं फॉर्म नाही भरला आहे, ते तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे, जो डिप्लोमा आहे तुमचा किंवा तुम्ही जी डिग्री घेतलेली आहे, त्यासाठी रात्रंदिवस एक करून जसं परीक्षा पास झाली होती तुम्ही, आता तुम्हाला नोकरीसाठी काही दिवस एकत्र करायचे आहेत. कारण की होऊ शकते लवकर एक्झाम होऊन जाईल. विडा उचलणे म्हणजेच काय? प्रतिज्ञा करणे. ओके. मी तेच करून घेतोय तुमच्याकडून. त्या पेपरमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी मी करून घेतोय. ओके. रामा शाळेत गेला, अधोरेखित शब्दाची विभक्ती तुम्हाला सांगायची आहे. रामा शाळेत गेला. आता अधोरेखित शब्द आहे माझे मित्रांनो रामा. त्या शब्दाला कुठलेच प्रत्यय लागत नाही. ज्या शब्दाला कुठलेच प्रत्यय लागत नाही, आपण त्याला प्रथमा विभक्ती म्हणतो. ज्याला नेयशी लागतं त्याला तृतीया म्हणतात. निशी तिथं तला ते सला नाते लागते त्याला द्वितीया म्हणतं आणि तय्य सप्तमी. आता इथं अंडरलाईन जर कधी करायला गेलो तर अंडरलाईन याला सुद्धा होऊ शकते. रामाला जर कधी म्हटलं तर प्रथमा, पण शाळेतला जर कधी अंडरलाईन केला आपण, तर शाळेत काय एक प्रकारचं काय दर्शवते? एक प्रकारचं स्थळ दर्शवते किंवा ठिकाण दर्शवते. इथं ठिकाण किंवा स्थळ दर्शवते ते होणारी विभक्ती सप्तमी असते. ती होणारी विभक्ती कोणती असते? सप्तमी असते. व्हॉइस मेसेज यासाठी मराठी पर्याय तुम्हाला सांगायचा आहे. ओके. व्हॉइस मेसेज यासाठी मराठी शब्द. ध्वनी संदेश, दूरभाष, ध्वनिचित्र की ध्वनी मुद्रण. काय होईल? व्हॉइस मेसेज, ध्वनी मुद्रण, ध्वनी संदेश. हे पहा किती छान प्रश्न आहे. असा एखादा प्रश्न तुम्हाला फसवून टाकेल, त्या प्रश्नाचा सुद्धा आपल्याला सराव करून घ्यायचा आहे. याला म्हणतात ध्वनी संदेश. VIMP करून घ्यायला. ओके. यानंतर ज्या समासातील दोन्ही पदे आपल्या TCSला हे समास खूप आवडतात बरं. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात, त्यास कोणता समास असा म्हणतात? आता तुम्हाला माहिती आहे माझे मित्रांनो, पहिला आहे आपला अव्ययभाव समास. याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाचे आणि बहुब्रीही समासामध्ये दोन्ही पदाला महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा जिथं बोध होतो म्हणजे शंकर ओके किंवा आपण महान असा देव, महादेव. ओके. जिथं तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, दोन्ही पदाला महत्त्व नसून त्याला बहुव्रीही समास असे म्हणतो. याच्यामध्ये असते पहिलं पद विशेषण
दुसरं पद नाव, त्याला म्हणतात कर्मधारय तत्पुरुष समास, हा सुद्धा तत्पुरुष समासाचा. आता द्विगु समासामध्ये असते संख्या विशेषण, 12 भाई, 12 भावांचा समूह. अशा प्रकारे ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात, त्यास कोणता समास म्हणतात? त्यात दुसरं पद, दोन्ही पद महत्त्वाचे, द्वंद्व समास. दुसरं पद तत्पुरुष आणि पहिलं पद अव्ययभाव. उपमेय कोणते, उपमान कोणते, असा संशय ज्यावेळेस निर्माण होतो आणि मनाची द्विधावस्था होते, त्यावेळेस ससंदेह अलंकार होतो. अनन्वय त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. भ्रांती-भ्रमण सुद्धा. उपमान हे उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ उपमान हे उपमेयापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्शवले जाते. म्हणजे काय? अ, म्हणजे आपण त्याचं उदाहरण म्हणू ना, आपलं याचं उदाहरण कोणतं होईल? बरं जाऊ दे, मी सांगतो तुम्हाला त्याचं उदाहरण. आपलं याचं आहे ना, व्यतिरेक आहे गोष्ट त्याच्यापेक्षा खूप जास्त. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्याला हा व्यतिरेकचं उदाहरण झालं. ठीक आहे. हे सुद्धा अँटिथिसिस वगैरे ते तुम्हाला सगळं करून. पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय तुम्हाला हे तर आपल्याला खूप जास्त विचारते. खडाष्टक म्हणजेच काय? खडाष्टक म्हणजेच काय? जोरदार भांडण असते खडाष्टक. आत्माराम रावजी देशपांडे वकील आपल्याला ह्याचे विचारतात बरं. आत्मारामजी म्हणजे हे जे आहेत कवीचे नावं आहेत, टोपण नाव वगैरे किंवा एखादं टोपण नाव दिलं जाईल, त्यानंतर आपल्याला नाव. तर आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय माझे मित्रांनो? अनिल. काय? अनिल. सुनील नाही, माधव नाही, गंगाधर दिनकर हे जे आहेत ते आहेत अज्ञातवासी. पुढचा प्रश्न. टक्कर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? टक्कर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? भांडण. टक्कर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? टक्कल म्हणजे हे टरफल नाही, टरबूजही नाही. टक्कल म्हणजे भांडण. पिपिलिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पिपिलिका म्हणजे होते मुंगी. पिपिलिका म्हणजे काय होते? मुंगी होते. यानंतर बहुत असोत सुंदर ही रचना कोणाची आहे? कोल्हटकरांची आहे. बहुत असोत सुंदर ही रचना कोणाची आहे? कोल्हटकरांची आहे. यानंतर माझे मित्रांनो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला निवडायचा. जगाच्या विनाशाची अवस्था येणे. त्याला काय म्हणतात माझे मित्रांनो? त्याला म्हणतात विध्वंस नाही, त्याला म्हणतात प्रलय. जगाच्या विनाशाची अवस्था येणे त्याला प्रलय असे म्हणतात. महादेव हा शब्द कोणत्या समाजा? महान असा देव. पहिला शब्द म्हणजे महान असा देव म्हणजेच कोण? महादेव. पहिला शब्द विशेषण आहे. पहिला शब्द विशेषण आहे. जिथं पहिला शब्द विशेषण असतो, दुसरा शब्द नाव असतो, त्याला कर्मधारय समास असे कर्मधारय तत्पुरुष समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे, द्विगुमध्ये संख्या विशेषण असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असते. दोन वस्तूमधील साम्य चमत्कृती रीतीने जिथे वर्णन केले जाते, हा कोणता अलंकार होतो? या प्रश्नाला तुम्ही होल्ड करा. तुम्ही याचं उत्तर देऊ नका. मी तुम्हाला समोरचा प्रश्न सांगतो. पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ तुम्हाला कुंभकर्ण या शब्दाचा अर्थ काय? हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मनविसर्ग ताप या शब्दाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा याचं होऊ शकते. याच्या ऑप्शनमध्ये काहीतरी एरर आहे, त्यामुळे याचं उत्तर नका देऊ. फक्त तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊन द्या. तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न होता. साधारणतः मी 4000 प्लस TCSचे प्रश्न तुमच्यासाठी इथं घेऊन येणार आहे. त्याचबरोबर मराठी व्याकरणात आपल्याला आउट ऑफच जायचं आहे. बुद्धिमत्तेला आउट ऑफ जायचं आहे. तुम्हाला हे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे TCS पॅटर्न क्लास नोट्स PDF अवेलेबल होते. नॉन टेक्निकल पदांसाठी आहे हे, किंवा तुम्ही ज्या टेक्निकल पदांसाठी फॉर्म भरला आहे, तुम्हाला ज्या गोष्टी उपलब्ध होणार आहे ते नॉन टेक्निकल गोष्टीसाठी, म्हणजे 60 मार्काचा जो आपला सिलेबस असणार आहे पदांव्यतिरिक्त, त्याच्यासाठी ह्या गोष्टी सर्वांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मी विनंती करेल, अशा पर्टिक्युलर एका पदासाठी नाही, या सर्व पदांसाठी हे आपल्याला नॉन टेक्निकल जो आपला सिलेबस आहे 60 प्रश्नांचा, 60% तर ते आपल्याला इथं पाहायचं आहेत. विनंती करेल तुम्ही ह्या सर्व गोष्टी पहा. तुम्हाला बॅचमध्ये जॉईन करायच्या वेळेस होऊ शकते एखाद्या गोष्टीचे PDF तुम्हाला पूर्ण दिसणार नाही किंवा कमी दिसेल. त्याला कारण असं आहे का ती PDF बनवणं चालू आहे, टायपिंग चालू आहे, त्याच्यावरच्या चेक करणं चालू आहे, चुका वगैरे ते अपलोड करणं चालू आहे. त्यामुळे थोडा वेळ होऊ शकतो. निश्चिंत राहा, तुम्हाला सर्व PDF अवेलेबल होऊन जाईल. मग तुम्हाला ही बॅच ॲप्लिकेशनला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो मी. तुम्ही तिथून जॉईन करू शकता. आणि मला जर कुठल्याही पद्धतीची अडचण आला, तुम्ही काय करा माहिती आहे का? तिथं माझा नंबर आहे, त्याच्यावरती WhatsAppवर मेसेज करू शकता. ओके, चला, थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.